चाळीसगाव वकील संघ आणि न्यायालयीन क्षेत्रातल्या सर्व घटकांना माझी विनंती आहे की कुठल्या तरी चुकीच्या बातमीच्या आधारे किंवा वर्तमानपत्रात त्या ठिकाणी ज्या पद्धतीने स्प्लिट करण्यात आली आहे की विरोध किंवा अडचणीचा विषय कधी होऊ शकत नाही. माझी सूचना त्या ठिकाणी होती. त्या संदर्भात मी आपल्याला भूमिका मांडतो की आपल्याला कल्पना आहे की गिरणा आणि वाळू गौण खनिज या संदर्भात आंदोलन सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी सूचना केल्या की आरटीओ ऑफिसला बेकायदेशीर गौण खनिज आहे आणि गेल्यावर लक्षात आलं की आरटीओ ऑफिस आणि त्या बाजूला न्यायालयाचा बोर्ड होता. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे इथे तर आपण ग्रामीण आणि ट्रामा रुग्णालय साठी जागा मागितल्यावर जिल्हाधिकारी वन महसूल प्रशासनाने लेखी उत्तर दिलं होतं की या सगळ्या संदर्भात पाश्चर फॉरेस्ट असल्याने आपण तिथे पर्यावरणपूरकच करू शकतो, इमारती करू शकत नाही. आणि म्हणून मी महसूलला सूचना केल्या याची खात्री करून घ्या. उद्या असं नको व्हायला आपण प्रोजेक्ट अप्रुव्हल घ्यायचो, मेहनत घ्यायचो आणि मग लक्ष द्यायचं की अरे ते फॉरेस्टमुळे आपली इमारतीला परवानगी मिळणार नाही. त्यासाठी मी सूचना केली. खरं तर आपल्याला कल्पना आहे की मी आमदार असताना वरिष्ठ आपलं दिवाणी न्यायालयाच्या साठी परवानगी 27 वर्षाचा लढा होता. आपलं सगळ्यांचं मार्गदर्शन घेतलं, पाठपुरावा केला. संगीतराव पाटील साहेब होते, लॉ अँड ज्युडिशरी प्रिन्सिपल सेक्रेटरी होते. या सगळ्यांच्या मदतीने आपल्या नेत्यांच्या मदतीने आपण त्याला परवानगी घेतली. एवढं नाही तर दिवाणी न्यायाधीशाची 11 इतर पदांची 63 लाख रिकरिंग खर्चाची परवानगी आपण घेतली. 4 कोटी 90 लाखाचा इमारतीचा प्रस्ताव आपण दाखल केला, तो मिळवला, ती बांधकाम झालं. आणि आता जो जिल्हा सत्र न्यायालयाचा विषय याला देखील विरोध हा होऊ शकत नाही कारण की चाळीसगावच्या साठी महत्वाचा प्रोजेक्ट आहे. पण लक्षात घ्या की केवळ 1-2 जण कुठेतरी दहचा मात त्या ठिकाणी करताना दिसत आहेत. माझी विनंती आहे, महसूलला मी 5 तासाच्या आंदोलनात 1 मिनिट शेवटचा 60 सेकंद सांगितलं होतं की त्याची खात्री करून घ्या आणि योग्य असेल तर पुढे जा, नसेल तर त्याला उलट आपलं परवानगी घेऊन पुढे कसं जातील त्यावर कार्यवाही करा. एवढी सूचना मला असं वाटतं त्यामध्ये गैर नाही, म्हणून आपण गैरसमज करू नका. माझा कालही विरोध नव्हता, आजही नाहीये. चाळीसगाव वकील संघाच्या सोबत मी पूर्णपणे अंतकरणापासून आहे. धन्यवाद.